स्वैग से करेंगे सबका स्वागत। हे नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? तर मी आहे हर्षदा आणि मी राहते बँगलोरमध्ये आणि मी आलेली आहे पुण्यावरून बँगलोरला. तर मी ट्रॅव्हल्सचे ब्लॉग नाही अपलोड केले, लक्षात नाही राहिले. तर आज आहे माझा बड्डे 19 जून. ब्लॉग टाकायला थोडं लेट होत आहे. तर 19 जूनला माझा बड्डे होता आणि सकाळी सकाळी मी देवपूजेपासून सुरुवात केली. म्हटलं चला आता रोजच करते, असं काही नाही की मी आजच करते, पण आज व्हिडिओ केला. रोज व्हिडिओ करत नाही. मस्त असं देवपूजा करून घेतली, रांगोळी वगैरे काढली, देवाला नमस्कार केला. म्हटलं देवा काही चुकलं असेल तर मला माफ कर, सांभाळून घे, साधी भोळी भक्त आहे मी तुझी. हे सगळं देवाला सांगून झाल्यानंतर मी मस्त असं घरातले सगळे कामं आवरून घेतले आणि मला कॉल वगैरे चालू होते बड्डेचे विश करण्यासाठी. आणि त्यातल्याच ह्या मुली इथे बसलेल्या आहेत माझ्या फ्रेंड्स. त्यांनी मला कॉल केले की आम्हाला यायला जमणार नाही गं, मला खूप काम आहे, असं आहे तसं आहे, खूप रिझन दिले. आणि अचानक त्यांनी मला धप्पा दिला आणि त्या आलेल्या तेव्हा मी झोपलेली होते. आणि त्यांची माझ्याकडून अपेक्षा होती की दरवाजा ओपन केल्यावर आम्हाला बघितल्यावर छान असं नाही का फेसवर रिॲक्शन दिल्या पाहिजे, पण त्या मला काही देता आल्या नाही. आम्ही अशा मुली आहोत की त्या लिफ्टमध्ये सुद्धा आम्ही शांत बसलेलो नाही. चुळबुळ चुळबुळ अशी चालूच होती. खूप सारे जोक्स मारायचं काम चालू होतं. एक ना एक काय म्हणतात वरचढ गंमत आहे ग्रुपमध्ये. प्रत्येकाचा वेगवेगळा स्वभाव आहे, प्रत्येकाला वेगवेगळी मजा मस्ती सुचते आणि सगळ्याच अशा आम्ही सारख्याच आहे. मग विचार केला घरून निघताना की आता कुठे जायचं. त्या म्हणे जवळच कुठेतरी चल, कारण की आता म्हटलं जवळच जाऊ, पायी चालणं पण होतं आणि माझ्या घराजवळ खूप सारे रेस्टॉरंट आहे, खूप सारे कॅफेज वगैरे. तर मग आम्ही पायीच गेलो आणि तुम्हाला माहिती फेमस माझं कोणतं रेस्टॉरंट आहे. ट्रफल्स सोडून मी दुसरीकडे जात नसते, कारण की मला ट्रफल्स खूप आवडतं आणि यांनी काही ट्रफल्सला ट्राय केलेलं नव्हतं. म्हटलं चला तुम्हाला आता मी ट्रफल्सलाच घेऊन जाते, तुम्ही पण एकदा बघा. मग ह्या मुली माझ्यासाठी केक घेऊन आलेल्या होत्या. खूप छान असा केक आणला, मस्त त्याच्यावर नाव टाकून आणलेलं होतं हर्षू. आणि केकची टेस्ट पण छान होती, सगळं छान होतं. मस्त आम्ही तिथे पण खूप मजा मस्ती केली. तुम्हाला सांगते तिथले सगळे लोक बघत होते, एवढा धिंगाणा, एवढा आवाज बघून. मग काय आपलं कसं आपण बाहेर गेलो म्हणजे आपला आवाज झाला पाहिजे. आता इथं केक कापायचा होता, हिला लायटर कसं पेटवायचं, ते लायटर कसं चालू करायचं तेच माहीत नव्हतं. मॅडमला सांगितलं, म्हटलं दे मी पेटवते. नाही म्हणे मलाच पेटवायचं. म्हटलं ठीक आहे बाई पेटव तू. मग काय आज मी तर ऑफिसमधून आली होती, बाईचं तर मला काही माहीतच नव्हतं. इथं थोडी मी इमोशनल झाले होते, कारण की फर्स्ट टाईम अशा मुली आल्या, त्यांनी मला सरप्राईज वगैरे दिलं बड्डेला. खूप छान वाटलं नाही का. आयुष्यात पहिल्यांदाच, आयुष्यात म्हणजे अजून आयुष्य बरंच आहे माझं पुढं, पण मग आता सांगते बुवा इथपर्यंत आयुष्य जगले तिथपर्यंत तर असं मुलींनी मला पहिल्यांदा सरप्राईज दिलं. मग काय पिझ्झा वगैरे मस्त पिझ्झा दाबला, अजून काय म्हणतात चीज बॉल वगैरे, पनीर वगैरे. मग काय सगळ्यांनी इथं आहे ना, इथं त्यांचं काय चालू आहे, माझीच पर्स घेतली, माझीच पर्स उचकताय आणि त्यातले जे वस्तू आहे ना म्हणे धर हे आमच्याकडून तुला गिफ्ट म्हणून. मस्तपैकी गिफ्ट द्यायचं काम चालू होतं. आणि हे मॅडम इथं सायली मॅडम आहे ह्या पण असं गॉगल वगैरे म्हणे थांब मी आता तुझं गॉगल वगैरे लावून बघते आता आणि हेच तुला मी गिफ्ट म्हणून देते. आम्ही खूप काय आठवणीने गिफ्ट आणलंय म्हणे तुझ्यासाठी. म्हटलं ठीक आहे. काही फोटोशूट वगैरे झाले. मग बाहेर आल्यानंतर मस्त असे फोटो काढले. मस्त असं प्रणू होती. आता प्रणू ही माझ्या मैत्रिणीची छोटीशी बेबी आहे, बेबी गर्ल आहे. आणि तिथून आम्ही निघालो मग पुढे जाण्यासाठी. तर तिथूनच मग गीतांजली म्हणे मी जाते, मला तुम्ही इथंच रोडवर सोडून द्या म्हणे पुढे. मग तिला सोडण्यासाठी मी आणि अस्मिता गेलो होतो. मग तिला सोडून आल्यानंतर आम्ही परत माझ्या घरी यायला निघालो. आणि ही प्रणिका आहे. हे प्रणिका पिल्लू खूप छान आहे आणि त्याला माझी जास्त सवय लागली आहे आता, कारण की बऱ्यापैकी ती मला ओळखायला लागलेली आहे गाईज. मी तिची माऊ आहे ना म्हणून. मग यांना घरी आल्यानंतर पाणी वगैरे दिल्यानंतर परत ह्या रिटर्न निघालेल्या आहे. आणि इथं पण यांची मस्ती चालू होती लिफ्टजवळ. सायली जास्त मस्ती करत होती. मग काय प्रतिभा राहिली होती. म्हटलं प्रतिभा जा बाळा तू पण, परत लिफ्टवर यायची, खाली जायची. म्हटलं जा आता तूच जा. नंतर घरात येऊन बघते तर मग काय हे हजबंडने माझ्यासाठी सरप्राईज दिलेलं होतं छोटंसं. छान वाटलं, छोटंसं होतं पण खूप छान होतं. छान डेकोरेशन केलं, छान असं फुगे वगैरे ठेवलेले होते. केक पण ऑर्डर केलेलं होतं. हे सगळं कधी केलं हे मला काही माहीतच नाही, केव्हा ऑर्डर केलं काय केलं, कारण की ते ऑफिसला गेलेले होते. ऑफिसवरून आले मी मुलींसोबत बाहेर बराच वेळ टाईमपास केला, त्याच्यामुळे मग तेव्हा केलेलं असेल बहुतेक. मग फोटो वगैरे काढले मी. मला फोटो काढायला खूप आवडतं, आता ते तुम्हाला माहीतच झालं असेल.
आणि दोघांनी पण मग म्हटलं चला तुम्ही का मागे राहताय, म्हटलं तुम्ही पण या व्हिडिओमध्ये मस्त असं केक कटिंग वगैरे करून घेऊ, केक खाऊ आणि बाहेर जाऊया म्हटलं. मग मस्त केकची टेस्ट खूप छान होती. त्यांनी कुठून ऑर्डर केलं होतं नाही माहिती मला, पण एक नंबर केक होता. मग केक खाल्ला. मला केक खूप आवडतो, भयंकर केक आवडतो मला. मी कधी पण असं मला आठवण आली ना 15 दिवसाला, महिन्याला, तर मी त्यांना सांगत असते ऑर्डर करा. ठीक आहे, मग आम्ही बाहेर आलो. ट्रॅफिक बरीच होती बाहेर, ह्या रोडला गर्दी बरीच असती तशी. मग नंतर इथे रहेजा म्हणून आहे, आम्ही काही इथे कपडे घ्यायला नाही आलो बरं का. नाही तर म्हणाल बड्डे गिफ्ट इथून घेतलं काय. बड्डे गिफ्ट वगैरे काही नाही इथून घेतलेलं, इथून जायचं होतं हॉटेलच्या रोडला. मग हॉटेलमध्ये गेलो, पण मी शूट करायचंच विसरून गेले. नंतर हॉटेलमध्ये जेवण करूनही आम्हाला थोडी भूक उरलेली होती. म्हटलं चला मग पावभाजी खायची खूप इच्छा झाली. मग दोघांना पण पावभाजी खायची होती. येता मग परत पावभाजीची ऑर्डर दिली. आणि इथे ना खूप छान असे खूप प्रकारचे डोसे मिळतात. चायनीज डोसा, पिझ्झा डोसा, खूप व्हरायटीज असे याचे काय म्हणतो आपण, डोशाच्या खूप व्हरायटीज आहे यांच्याकडे. अशा प्रकारे माझं बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे गाईज. आणि तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट व्लॉग लवकरात लवकर अपलोड करणार आहे, तोही नक्की बघा. बाय बाय.